वेलकम टू खारुताई चॅनल. ह्या व्हिडिओमध्ये आपण एक क्वेरी सॉल्व करणार आहोत एक्सेलची. एक क्वेरी आली होती, त्याच्यामध्ये समजा हा एक टेबल आहे, त्याच्यामध्ये आपण फिल्टर लावला. फिल्टर कसा लावतो? आपण डेटा सिलेक्ट करतो आणि इथे फिल्टरला जाऊन फिल्टर लावतो. फिल्टर केला तर मला 5 फक्त येस वालेच पाहिजे. 5 झाले आहेत का? येस. समजा एक कॉलम आहे, त्यात एकच क्रायटेरिया असलेले डेटा मला सिलेक्ट करायचा आहे. पण तो असा न करता आता ह्याच्यामध्ये जे रोज हाईड होतात तसं हाईड झालेलं नाही पाहिजे, असा क्रायटेरिया आहे. आणि दरवेळेला म्हणजे समजा ते वीकली टेस्ट घेतात आणि दरवेळेला हे पास का फेल हे सगळं दरवेळेला बदलत राहतं. समजा वीकली वगैरे बदलत राहतं, तर हा चेंजिंग डेटा आहे. तर मला दरवेळेला हा येस जेवढा असेल तेवढा डेटा दुसरीकडे कुठेतरी आला पाहिजे, विदाउट एनी रोज हायडिंग. म्हणजे कुठले रोज गेले नाही पाहिजे हायडिंगमध्ये. तर मग हे कसं करायचं? तर VBA एक सोल्युशन आहे, पण त्याच्यापेक्षा एक सिम्पल आधी तुम्ही ट्राय करा. आपण ॲडव्हान्स फिल्टर यूज करतो. ॲडव्हान्स फिल्टर कसं वापरतो? आपण जो पहिला हेडर आहे तो कॉपी करतो ते, आणि ह्याच्यामध्ये क्रायटेरिया काय हवाय आपल्याला? हा कॉलम येस वाला पाहिजे. तर क्रायटेरिया काय? पास येस, हा आपला क्रायटेरिया आहे. आणि मग ह्याला आपण ॲडव्हान्स फिल्टर लावू शकतो. ते कुठे लावतात? डेटामध्ये इथे ॲडव्हान्स मध्ये जायचं आहे आणि आपल्याला हा टेबल सिलेक्ट करायचा आहे. डेटाबेस जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पण आपण इथे आधी अनफिल्टर करूया. इथे फिल्टर आहे, हे कॅन्सल करूया. त्यासाठी हा आपण आधी डिटेल फिल्टर काढून टाकला. आपण हा फिल्टर काढून टाकूया. मग आता ॲडव्हान्स फिल्टर लावूया. डेटा ॲडव्हान्स. त्याच्यामध्ये हा आपला टेबल आपण सिलेक्ट केला आहे. त्याच्यामध्ये फिल्टर द लिस्ट इन प्लेस. तर तिकडच्या तिकडे फिल्टर करायची आहे का दुसऱ्या लोकेशनला कॉपी करायचं आहे? तर आपल्याला दुसरीकडे डेटा सारखा चेंजिंग पाहिजे आहे ना, तर दुसरीकडे डेटा कॉपी पाहिजे असं आपण सिलेक्ट करूया. कॉपी टू अनदर लोकेशन. इथे त्याच शीटमध्ये कॉपी होणार. तर आपल्याला कुठे कॉपी करायचं आहे? तर आपण एक रो सोडून इथे क्रायटेरियाच्या खाली कॉपी करूया. मग क्रायटेरिया रेंज काय? हा जो आपण क्रायटेरिया बनवला इथे, की आपल्याला ह्या डेटाबेसमध्ये पास येस असलेले गोष्टी पाहिजे आहेत, येस असलेले रोज पाहिजे. तर हा आपला क्रायटेरिया झाला. आणि कॉपी काय करायचं आहे? कॉपी टू कुठे कॉपी करायचं आहे? इथे कॉपी करायचं. युनिक रेकॉर्ड्स म्हणजे आता डबल रेकॉर्ड्स वगैरे असेल, डबल नावं वगैरे असेल, तर त्यात एकच नाव घ्यायचं असं करायचं आहे का? तर युनिकला इथे येस करा. जनरली स्टुडंटच्या नावामध्ये इथे डबल काय होणार नाही, तर आपण ते इग्नोर करू शकतो. बघा तुमचा जसा डेटाबेस असेल तसं. मग इथे आपण ओके करणार आणि हा आपल्याला जेवढे येस आहेत तेवढेच या लिस्टमध्ये येणार. आता दरवेळेला हे चेंज होत राहणार. चेंज काय होणार? तर समजा नेक्स्ट टेस्टमध्ये हे मार्क्स जे आहेत ते बदलतील. आपण कसं करूया? मार्क्स कसे चेंज करूया? इज इक्वल टू रँडम बिटवीन बॉटम काय 0, टॉप काय 100 मार्क्सपर्यंत मॅक्स. तर हे झालं एंटर, कंट्रोल-C, कंट्रोल-V. हा डेटा डायनॅमिक सारखा बदलणार, त्यामुळे ह्याला फिक्स करण्यासाठी आपण कंट्रोल-C, कंट्रोल-V करून तिथे कंट्रोलचं पेस्ट स्पेशलमध्ये जाऊन नुसतं व्हॅल्यूज पेस्ट करतो, जेणेकरून हा डेटा फिक्स होणार पण चेंज झाला. मग आता आपण मार्क्स चेंज करून बघूया. म्हणजे आता ह्या डेटाबेसमध्ये काय बदललं? तर मार्क्स बदलले आणि त्यामुळे पास का फेलचा रिझल्ट बदलला. मग जो आधीचा रिझल्ट होता आणि हा वेगळा असणार. मग आता मला परत फिल्टर करावं लागणार. ॲडव्हान्स, कॉपी टू अनदर लोकेशन करायचं आहे आणि आपला डेटाबेस तोच आहे, क्रायटेरिया रेंज पण तोच आहे. कॉपी टू म्हणजे हा जो I4 टू O4 आहे ते पण तिथेच आहे, त्यामुळे आपण नुसतं ओके करू शकतो आणि हा नवीन डेटा इथे कॉपी पेस्ट होणार. तर तुम्ही बघा इथे सगळा येसचा डेटा आहे.
आता दरवेळेला मी असं सारखं सारखं ॲडव्हान्स फिल्टर लावणार का? तर त्यासाठी आपण एक मॅक्रो रेकॉर्ड करू शकतो. हा जो प्रोसेस आहे त्यासाठी. मग आपण ह्या डेटाबेसला नाव देऊया. टेबलमध्ये जाऊन ह्याला टेबलमध्ये कन्वर्ट करूया. ओके. आणि मग आपण टेबलला नाव देऊ शकतो इथे पासआउट्स. पासआउट्स जे पास झाले ते, असं आपण टेबलचं नाव ठेवलं. टेबलचा फायदा काय? पुढे जाऊन डेटा ॲड झाला तरी तो ऑटोमॅटिक त्या टेबलमध्ये ॲड होणार, म्हणजे आपल्याला पुढचे फॉर्म्युलेज वगैरे बदलावे लागणार नाही. आणि इथे क्रायटेरिया पासचा येसच राहणार आहे. फक्त इथे आपल्याला हा डेटाबेस इथे चेंजेस झाल्यावरती हे चेंजेस झालेलं हवं आहे. तर आता आपण मॅक्रोज रेकॉर्ड करूया. त्यासाठी इथे जो मॅक्रोचा आयकन आहे खालती रेडीच्या पुढे, तो क्लिक करूया. इथे नसेल तर डेव्हलपर टॅबमध्ये रेकॉर्ड मॅक्रो इथे जाऊन पण आपण रेकॉर्ड करू शकतो. इथे क्लिक केल्यावरती मॅक्रोला तुम्ही नाव द्या काय? रिफ्रेश. रिफ्रेशने काय होणार? जुना डेटा जाणार आणि नवीन डेटा येणार. ओके. मग जुना डेटा जाण्यासाठी आधी काय कराल? आता हा डेटा आहे ना, तर मला हा जुना डेटा गेला पाहिजे. तर त्यासाठी मी जो डेटा घालवायचा आहे ज्या सेलपासून, इथे नाही हं, इथे, तिथून कंट्रोल शिफ्ट ॲरोज यूज करून, राईट ॲरो यूज करून राईटला गेले आणि डाऊन ॲरो यूज करून पूर्ण डेटा सिलेक्ट केला आणि डिलीट बटन दाबून डेटा डिलीट केला. आणि आता आपण नव्याने ॲडव्हान्स फिल्टर लावणार. ॲडव्हान्स फिल्टर लावण्यासाठी आपण डेटामध्ये जातो आणि ॲडव्हान्सवर क्लिक करणार. फिल्टर द लिस्ट इन प्लेस ते नाही करायचं आहे. कॉपी टू अनदर लोकेशन करायचं आहे. लिस्ट रेंजमध्ये आपण ऑलरेडी जे काय येत असेल ते डिलीट करायचं आहे आणि नव्याने रेकॉर्ड करायचं आहे, कारण की आपल्याला मॅक्रोज रेकॉर्ड करायचे आहेत. मॅक्रोजमध्ये ते रेकॉर्ड होत आहे, कुठून कुठे, म्हणून आपल्याला ते रेकॉर्ड करायचं आहे. सिलेक्ट करायचं आहे परत एकदा. हे असणार आपलं सिलेक्शन. बघा आता त्या टेबलचं नाव आलंय पासआउट. त्याने काय होणार? काय टेबलचा फायदा काय की नवीन डेटा आला किंवा थोडा डेटा कमी झाला तर डेटा रेंज ऑटो ॲडजस्ट होऊन जाते, म्हणून टेबल वापरायचं. क्रायटेरिया रेंज इथून डिलीट केला आणि तोच डेटा परत सिलेक्ट करायचा आहे. क्रायटेरिया काय आपला? पास येस. हा झाला आपला क्रायटेरिया रेंज. आणि कॉपी कुठे करायचं आहे? कॉपीसाठी जिथे हेडर पाहिजे आहे तेच आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, हे हेडर्स. ओके. आणि युनिक रेकॉर्ड हे तुम्हाला हवं असेल तर करायचं आहे, नाहीतर ओके. अशा पद्धतीने जे सगळे येसवाले आहेत ते इथे तुम्हाला दिसणार. आता मॅक्रो आपला काम झालेला आहे आणि परत आपण इथे 1 वर क्लिक करूया, म्हणजे एंडला आपला डेटा हायलाईट झालेला नसणार, इथे आलेला असणार. आणि आपण इथे मॅक्रोज एंड करूया. आता हे मॅक्रोजने फायदा काय होणार? आता हा जो सगळा प्रोसेस आहे, आधीचा डेटा डिलीट करायचा, परत ॲडव्हान्स फिल्टर लावायचा, हे परत परत आपल्याला करावं लागणार आहे. त्यासाठी आपण काय करूया? एक इथे बटन यूज करू शकतो. त्यासाठी डेव्हलपरमध्ये इथे इन्सर्टमध्ये तुम्ही एक बटन यूज करू शकता आणि त्याला असं ॲड करू शकता. त्याच्यावर आपण इथे जर रिफ्रेशचा मॅक्रो रेकॉर्ड केलाय तो सिलेक्ट करणार आणि इथे ओके. आणि इथे लिहिणार आपण रिफ्रेश. आता ह्या बटनने होणार काय? आता आपण इथे डेटा परत बदलूया. आता इथे येसवाले किती आहेत? पासआउट्स किती आहेत? इथे तुम्ही काउंट बघताय 58 पासआउट्स आहेत. आपण डेटा बदलूया. इज इक्वल टू रँडम between 0 and 100. तर रँडम बिटवीनने आपण मार्क्स सगळे रँडमली चेंज केलेत. डमी डेटा आहे तसं पण समजा, म्हणजे तुम्ही पुढच्या टेस्टमध्ये हे मार्क्स बदलले.
स्टेटस बदललं किंवा तुमच्या एखाद्या क्लायंटचा स्टेटस असेल येस नो, ह्या मंथमध्ये क्रेडिट मिळालं, पुढच्या मंथमध्ये क्रेडिट नाही मिळालं, प्रत्येक मंथमध्ये त्यांच्याबरोबर ट्रान्झॅक्शन्स होत असेल तर प्रत्येक मंथमध्ये तुम्ही काहीतरी करत असाल येस नो, तर त्याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी पण हे लागू शकतं. येस नो येस नो. आता नवीन मार्क्सप्रमाणे मला इथे नवीन डेटा हवा आहे, तर मी इथे आता फक्त रिफ्रेश बटन दाबणार आणि माझा नवीन डेटा इथे हजर. आता नवीन डेटामध्ये बघूया किती आहे. इथे 62 पास. मगाशी किती होते? 58 पास होते. चेक करायचं आहे का बरोबर येते का उत्तर. इथे आपण फिल्टर मारूया, नॉर्मल फिल्टर, त्यामध्ये करूया ते येस सिलेक्ट. तर इथे बघूया काउंट आहे 62, करेक्ट. सो कन्फर्म केलं की आपण जे करतोय ते बरोबर येत आहे. तुम्ही अजूनही थोडाफार डेटा चेंज करून बघू शकता. आता 62 आहे ना, आपण एकच चेंज करूया. आपण इथे पहिला 1 मार्क्स आहे ना, त्याला 100 करून टाकूया. तो पास झाला. मग आता पासमध्ये 63 आले पाहिजे, बरोबर. रिफ्रेश आला पहिलावाला. बघा काउंट 63 आहे. म्हणजे नुसतं एका बटनने तुम्हाला ह्या डेटाबेसमधून फक्त जे पास आउट झालेत त्यांचा डेटाबेस इथेच बाजूला मिळेल आणि त्याच्यामध्ये कुठलीही लाईनमध्ये नसणार. कंटिन्युअस डेटा आहे विथ नो लाईन्स इन बिटवीन. कुठल्याही रोमध्ये हाईड झालेला नाही आहे. कंटिन्युअस डेटा आहे. ही त्यांची रिक्वायरमेंट होती. तर होप ह्यात तुम्हालाही शिकायला मिळालं असेल. तुम्हालाही काही डाऊट्स असतील असे तर नक्की विचारू शकता. व्हॉट्सअपमध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की विचारू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.